जय शिवराय मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आता सध्या सोशल मीडियावर तुम्ही पाहत असताल, सध्या रविराज साबळे यांचे व्हिडिओ फार गाजत आहेत, कारण ते शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, कारण ते स्वतः शेतकरी आहेत आणि ते तितक्या पोटतिडकीने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही सरकारचे ध्येय धोरण असतील, काही मंत्र्यांचे असतील, मुख्यमंत्र्यांचे असतील, त्यांच्यावर ते टीका करत असतात आणि त्यामुळे जास्त ते असे गाजलेले आहेत। तुम्ही हमखास बघत असताल, नसताल बघत तर त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। आता एक सध्या मुलींना लस देण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी बऱ्याच मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर टीका केली की अगोदर तुमच्या घरच्या मुलीला या लसी द्या आणि नंतर इतर लोकांना द्या। मग त्या लसीत काय आहे काय नाही त्याबद्दल ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललेले। आणि सध्या त्यांना नगरच्या आरोग्य विभागानं नोटीस पाठवलेली। आता ती नोटीस काय आहे त्याबद्दल ते 13 तारखेला जाणार आहेत, तिथे खुलासा करणार आहेत की बाई नोटीस काय आहे काय नाही ते नंतर आपल्याला कळणारच आहे। पण ते हमखास सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत असतात। आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की खरंच हे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करतात आणि मुख्यमंत्र्यांचे अंधभक्त, मला मारण्याचा कट आहे, मला संपवण्याचा कट आहे, असं सुद्धा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मग हे खरंच असू शकतं का की ह्या गोष्टी रविराज साबळे यांच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत असतील का? हे सुद्धा त्याबाबतचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यावरून तुम्ही ठरवायचंय की खरंच या गोष्टी घडत असतील का। कारण एक लक्षात घ्या, जर सरकारच्या ध्येय धोरणावर असे लोक बोलणार नाहीत तर मग बोलणार कोण? आज सोशल मीडिया इतकं महत्वाचा प्लॅटफॉर्म झालाय की या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करता येतात। कारण राज्यघटनेमध्ये कलम 19 नुसार कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे, कुठेही राहण्याचा अधिकार आहे, कुठेही कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे। आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बरेच जण, नुसते रविराज साबळेच नाही, बरेच जण या गोष्टी बोलत असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात। पण ह्या खरंच लोकांना सुद्धा आवडतात का, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण आजकाल शेतकऱ्यांना फक्त आपल्याला काय भेटतंय हेच जास्त ऐकायला आवडतंय। पीक विमा कधी येणार आहे, अतिवृष्टी कधी येणार आहे, हे अनुदान केव्हा येणार आहे, लाडकी बहीण केव्हा येणार आहे, नमो शेतकरी कधी मिळणार आहे, पीएम किसान योजना कधी मिळणार आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, एक महत्वाची लक्षात गोष्ट घ्या, मी सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असतो की या योजनाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांचं जीवन चांगलं घडणार नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकवता येणार नाही, शेतकऱ्यांचे मुलं मोठे घडवता येणार नाहीत, शेतकऱ्यांना आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करता येणार नाहीत आणि ते करायचेच असेल तर आपल्याला 1-2 एकरला चुना लावल्याशिवाय ते करता येत नाहीत। सध्या तुम्ही बघत असतात, शेतकरी जमीन विक्री करतोय, घेतोय कोण? कोणीतरी नोकरदार आहे, व्यापारी आहे, मोठा माणूस, तोच घेतोय। शेतकरी जमीनच खरेदी करू शकत नाही। त्यामुळं जर या योजनांच्याच भरवशावर आपण बसलो तर आपलं कधीच भलं होणार नाही। त्यासाठी ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या शासनाच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे। भांडवली गुंतवणूक, शेतकऱ्याला पाणी असणं गरजेचं आहे। जे काय आज शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना लागणारं खत, बियाणं या गोष्टीचे भाव वाढतच राहत आहेत। मात्र शेतकऱ्याचं सोयाबीन 10 वर्ष झालं जागच्या जागेवरचे, कापूस तिथल्या तिथंच आहे, ऊसाचे भाव तिथल्या तिथंच आहेत, असे बऱ्याच गोष्टींचे भाव जागच्या जागेवर आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढणार नाहीत तोपर्यंत या गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगल्या घडणार नाहीत। कारण या योजनांना होणार काय, आली तेवढी योजना आपण फक्त खाण्यापिण्यात घालणार आणि सकाळी याच्यापेक्षा दुसरं काहीच घडणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव असणं गरजेचं आहे। आता त्यामध्ये तुम्ही म्हणतात या शेतीमालाचे भाव आयात निर्यातीवर अवलंबून आहेत, ते केंद्र सरकारकडे आहेत। तर मित्रांनो, केंद्र सरकार सुद्धा ज्यावेळेस आपल्या इथं जास्त उत्पन्न होतं त्यावेळेस त्याची निर्यात करत नाही किंवा आयात निर्यात यावर निर्बंध आणले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पडतात। बरं ठीक आहे, यांना या गोष्टी करायच्या असतील तर मग शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना चालू केली पाहिजे। शेतकऱ्यांचा एक शेतमालाचा भाव फिक्स असला पाहिजे। मग मार्केटला काही चलो कमी हो का जास्त हो,
शेतकऱ्यांना तोच भाव मिळाला पाहिजे आणि ते भाव फरक हा सरकारनं दिला पाहिजे. कारण पीएम किसानचे नमो शेतकरीचे फक्त 2000 खात्यात येतात. जर त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8000 रुपये भावातला 10,000 रुपये भावातला आणि मार्केटला जर 5000 विकायला तर त्या शेतकऱ्याला 5000 रुपये 4000 रुपये भावांतर जर मिळत असेल तर तो शेतकरी जर त्याला 1 एकर मध्ये 6 क्विंटल 10-8 क्विंटल होत असेल तर तो त्यामध्ये वाढ करण्यासाठी मेहनत करील, त्या शेताची मशागत करील, त्याला फवारण्या करील आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 पैसे शिल्लक येतील, ना की या नमो किसान आणि पीएम किसान योजनेमुळे येणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि तेच प्रश्न आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असे लोक मांडित आहेत आणि त्यावरच आता राहुल कुल या आमदाराने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो प्रश्न ऐका आणि त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी काय दिले ते ऐका. राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून ऐकलं ना मित्रांनो. आता जर असे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जर बोलत असतील आणि त्यांच्यावर जर बंधनं येणार असतील तर मग शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणार कोण? आज तुम्ही बघत असताल विरोधी पक्ष पाहिजे तेवढा शेतकऱ्याच्या बाजूने बोलतोय का? 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिलेली आहे, त्याला ना निकष आहे ना काही आहे, कोणाला भेटणार आहे याचा आणखी काही मेळ नाही. फक्त आपल्याला बरं वाटायलंय 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आणि एखादा नियमित असेल तर त्याला वाटत आपल्याला 50,000 भेटणार. पण ते कोणत्याला भेटणार, कसे भेटणार याचे कोणत्याही प्रकारचे निकष ठरलेले नाहीत. त्यामुळे यापुढे जर कोणाला बोलायचं असेल आणि असे बंधने येणार असतील तर कोणीही बोलणार नाही. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना वाली सुद्धा उरणार नाही किंवा सर्वसामान्य नागरिकालाही वाली उरणार नाही. कारण टीकाच करता येणार नाही, कोणावर बोलता येणार नाही. त्यावर जर बंधन आले तर मग हा रविराज साबळे सारखा माणूस कशाला बोलल? आणि त्याला जर त्याच्यावर गुन्हे दाखल होतील, त्याच्यावर त्याला अडचणी निर्माण होतील तर कोणीच बोलणार नाही. आणि तुम्ही बघत असताल तर सध्याचा जो मीडिया आहे तो मीडिया तर सरकारच्या बाबत काहीच बोलत नाही. आपल्याला काही सरकारच्या ध्येय धोरणामुळे उगाच बोलायचं नाही, पण जे शेतकऱ्याच्या बाबतीत काही कुठे चुकीचे धोरण असतील, आज तुम्ही बघत असताल पीक विमा शासनाच्या नियमाप्रमाणे 20 जानेवारी पर्यंत मिळायला पाहिजे. मिळालाय का तुम्हाला? अतिवृष्टीचं अनुदान मिळालंय का तुम्हाला? काही लोक तर म्हणतात 21, 22, 23चा पीक विमा आतापर्यंत मिळालेला नाही. आणि मग जर या गोष्टीवर जर कोणी बोलणारा नसेल तर उद्या काय होऊ शकतं यावरून आता तुम्हीच ठरवायचं. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. तुम्हाला माहिती कशी वाटली? चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.